नमस्कार मित्रांनो, विनोदोगातील ही तुटेना या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये नक्की काय होतं. कारण आता इतक्या दिवसातून 21 वर्षापूर्वीचं जे सत्य आहेत, 21 वर्ष झाले असतील आणि ते सत्य मात्र आता इतक्या दिवस मात्र जिवंत आहे आणि त्या सत्याचा शोध आज ह्या स्वानंदीला कसा होतो. आता आषाढी कार्तिकीच्या ह्या वारीला गेलेल्या स्वानंदीला मात्र पांडुरंगाच्या चमत्काराने नक्की आता हे भूतकाळातील कोणतं सत्य तिच्या समोर येतं आणि ते सत्य तिच्या आणि समोरच्या आनंदाशी कसं निगडीत आहे हे एक जबरदस्त सत्य आज आपल्या समोर येणार आहे. तर स्वानंदी मात्र आता ह्या पुण्यतिथीच्या दिवशी आणि आता ही पुण्यतिथी जवळच आलेली आहे आणि आपल्या समोरच्या वाढदिवसाच्या दिवशी, कारण इतकी वर्ष झाली समरने आत्तापर्यंत आपला वाढदिवस साजरा केलेला नसतो आणि ह्या सगळ्याचं त्याला काही घेणं देणं नसून तो आपला सगळा काही आनंदच विसरलेला असतो आणि सगळं काही आपला वेळ आपल्या कुटुंबासाठी तो देत असतो. आणि हेच आता ह्या सत्याचा उलगडा या ट्विस्टमध्ये आज आपल्याला होणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो हे बघा, आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं, कारण ही सुष्मिता स्वानंदीला त्रास देण्याचा खूप प्रयत्न करत आहे, ते पण मलिकाचं ऐकून. आणि आता स्वानंदीच्या पूर्णपणे डोक्याच्या बाहेर गेलेलं असतं, कारण आज या सुष्मिताने आजीला रडायला लावलेलं असतं आणि हेच स्वानंदीला खूप वाईट वाटलेलं आहे. म्हणून स्वानंदी आता ह्या सुष्मिताला चांगला धडा शिकवते. त्यानंतर आता जे काही झालेला प्रकार आहे तर ते प्रकार आता याचं आजीला फार वाईट वाटलं असेल, आजींचं मन दुखलं असेल, म्हणून मात्र आता आजींना समजायला यावं यासाठी स्वानंदी आता ही स्वतःला खूप त्रास करून घेते पण आजींची माफी मागण्यासाठी आता आजींच्या रूममध्ये येते. तेव्हा आता आजी मात्र रडत असतात, तर स्वानंदीला फारच वाईट वाटतं. स्वानंदी म्हणते की आजी हे बघा, तुम्ही रडू नका. सुष्मिता जे काही वागते ना तर ते तिच्या मनाने वागत नसेल, यामागे नक्कीच आता मलिका काकू आहे, मला पूर्णपणे संशय आलेला असतो. तेव्हा आजी म्हणते की हो, मला तर असंच माहिती आहे की मलिका जे काही करते ते कधीही तिचं चांगलं नसतंच, त्यामुळेच मी आत्तापर्यंत कधी तिच्यावर विश्वासच ठेवला नाही आणि या घराची जबाबदारी मी तिच्यावर केव्हाही टाकलीच नव्हती. मला माहिती आहे की मलिकाच आता हे सगळं करत असेल. त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की आजी हे बघा, आता मात्र सगळं काही सोडून द्या, मी आता घराची सगळं काही साफसफाई करून घेते आणि ती भांडीसुद्धा स्वच्छ ठेवून देते. तर आजी म्हणते की अगं हे बघ नंदू, खरंच तू खूप चांगली आहेस, मला तुझा अभिमान वाटतो, कारण आत्तापर्यंत या घरासाठी तू सर्व काही करत असते आणि माझ्यानंतर या भांड्यांना आपल्या घरात चालत आलेल्या परंपरा जे काही आहे ते प्रत्येक गोष्ट तू आनंदाने जपशील आणि ते अंमलातसुद्धा आणशील. मला पूर्णपणे आता खरंच म्हणजे तुझ्यावर विश्वास आहे, खात्रीसुद्धा आहे. त्यामुळे हे बघ अगं, असंच एक गोष्ट मी तुला सांगते की भांड्यांप्रमाणे आता दरवर्षी आषाढी कार्तिकेची जी काही वारी आहे तर ती वारी येत असते आणि समोरचे आईवडील ह्या वारीला न चुकता जायचे, तेथील गोरगरिबांना दान करायचे आणि आता वारीतील प्रत्येक लोकांची सेवा करून त्यांना काय हवं काय नको हे सगळं काही द्यायचे आणि त्यांच्यासाठी मात्र ते आता एक रात्र तिथे राहायचे. एक रात्र तिथे राहून त्यांची सेवा वगैरे करून सगळं काही व्यवस्थित करायचे आणि त्यांच्या मनाला खूप बरं वाटत होतं. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून आता समर्थ त्यांचे आईवडील गेल्यापासून तर कुठेही जायलाच तयार नाही आणि त्याने सगळं काही म्हणजे आपल्या घरासाठीच सर्वस्व आहे. आणि एकतर आता त्या दिवशी त्याचा वाढदिवस येत असतो आणि त्या दिवशी तो कधीही आपला हा वाढदिवस साजरा करत नसतो. परंतु स्वानंदी अगं, जेव्हा तू आलीस तेव्हा मात्र खरंच समोरच्या आयुष्यामध्ये एक वेगळा आनंद तू घेऊन आली. मग माझ्या समोरला मात्र तू नक्की त्याचा आनंद मिळवून देशील असं मला वाटतं. आणि लवकरच आता त्याच्या बाबांची पुण्यतिथीसुद्धा आहे आणि याच दिवशी त्याच्या आता ह्या पुण्यतिथीच्या दिवशी त्याच्या आईबाबांचा ॲक्सिडेंट झालेला असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की आजी मला सांगा, मी तुमच्या प्रत्येक आता ज्या गोष्टी आहेत तर त्या जपण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि मला जमेल तेवढं मी नक्की करेल. तेव्हा नक्की आता आषाढी कार्तिकेला कुठे जायचं आहे? पंढरपूर. आणि आहे बघा, अहो आजी, पंढरपूरला तर मी बाबांसोबत नेहमी जायचे, मला फार आवडायचं, बाबा दरवेळेस मला घेऊन जायचे आणि आता लग्न झाल्यापासून आता माझी म्हणजे पंढरपूरची वारीच घडलेली नाही आणि जर तुम्ही मला म्हटला तर मात्र मी खरंच आता ही पंढरपूरच्या वारीला जायला खरंच तयार आहे. मला खूप मनापासून वाटतं की ही पंढरपूरची वारी मात्र आता खरंच मला म्हणजे
आशीर्वाद घ्यावा असं वाटतं पांडुरंगाचा. म्हणून मात्र आता स्वानंदीने आजीला वचन दिलेलं असतं की आजी तुम्ही काही काळजी करू नका, इथून पुढे मी तुम्हाला वचन देते की समोरच्या म्हणजे राजवाड्यांच्या आई वडिलांचं हे जे काही आहे पंढरपूरला ते दरवर्षी जात असतात, तर त्यांचं अधुरं राहिलेलं हे जे काही काम आहे तर ते मी अगदी मनोभावाने पूर्ण करील. दरवर्षी मी न चुकता या पंढरीच्या वारीला जाईल, म्हणजे मी तेथील आता ह्या गरजू व्यक्तींना 1-2 दिवस तिथे राहून त्यांची सेवा करेल, त्यांना काय हवं काय नको हे सगळं काही अगदी देईलच. तेव्हा आजी मात्र स्वानंदीचा हा निर्णय ऐकून खूप खुश होते आणि स्वानंदीने आता ठरवलेलं असतं की पंढरपूरला जायचं. म्हणून स्वानंदी आता समोर राजवाड्यांना काही न सांगता आता पंढरपूरला जाण्याचा निर्णय तिने घेतलेला असतो. आणि तेथे गेल्यानंतर आता जे पंढरपूरचे जे काही वारकरी आहे तर त्या वारकऱ्यांची तिला सेवा करायची असते. त्यासाठी आता अगोदर ती राजवाड्यांची परवानगी घेते, परंतु कुठे जायचं आहे ते काही राजवाड्यांना म्हणजे समोरला ती काही सांगत नाही, कारण तिला आता म्हणजे हे सगळं काही करायचं असतं. आपल्या सासू सासऱ्यांची इच्छा तिला पूर्ण करायची असते आणि आजीला खुश करायचं असतं. म्हणून मात्र स्वानंदीने हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा मात्र आता ती समरला विचारते. तेव्हा समर म्हणतो की स्वानंदी अगं तुझं काय काम आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, एकतर सुष्मिताने आजीला नाराज करून खूप मोठं दुःख दिलेलं आहे. आजीला खुश करण्यासाठी आता मात्र मला पंढरपूरला जायचं आहे. तेव्हा समर म्हणतो की अगं स्वानंदी मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. तर स्वानंदी म्हणते की ठीक आहे राजवाडे, आपण जोडीने जाऊयात. म्हणून समर आणि स्वानंदी दोघंही आता पंढरपूरच्या दर्शनासाठी यायला निघलेले आहेत. आणि आता या दर्शनासाठी आल्यानंतर मात्र तेथे आता एक असा भयानक चमत्कार त्यांना पांडुरंगाचा घडणार आहे. इतक्या दिवसातून मात्र आता समरला मात्र आता ह्या गर्दीमध्ये त्याची जवळची व्यक्ती भेटणार आहे. म्हणजे समरला न भेटता ती स्वानंदीला भेटणार आहे. तेव्हा स्वानंदी आणि समर आता इकडे पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात, दर्शन वगैरे घेतात आणि वारकरी संप्रदायातील आता सगळ्या लोकांची ते सेवा वगैरे करत आहे. त्यांना काय हवं नको आता जे काही औषध उपचार आहे तर ते सुद्धा अगदी म्हणजे मोफत दिलेले जात आहे. प्रत्येक वारकऱ्याला छत्री वगैरे, कुणाला काय हवं काय नको आणि सगळं काही दान व्यवस्थित समोर होतं की नाही याची पूर्णपणे तो काळजी घेत असतो. तेव्हा स्वानंदी मात्र आता प्रत्येक आता व्यक्तीच्या जवळ जाऊन विचारपूस करून तुम्हाला काही हवं आहे का, सगळ्यांचा आता पाया पडून आशीर्वाद घेत असते. तेव्हा स्वानंदी मात्र आता एका व्यक्तीजवळ येते आणि त्या व्यक्तीला मात्र आता ती सगळं काही देण्याचा प्रयत्न करते, परंतु ती व्यक्ती नाही म्हणते. त्यावरती आता स्वानंदी विचारते की बाबा काय झालं, तुम्हाला का नकोय, तुम्ही तर आता ह्या वारकरी संप्रदायातील एक भक्त आहात, मग तुम्हाला आता पायाला दमून म्हणजे चालून चालून दमले नसाल का तुम्ही, आता इतक्या लांब तुम्ही दिंडीमध्ये आलात. तेव्हा ते बाबा आता कणत बोलत असतात, त्यांचा आवाज काही स्पष्ट निघत नसतो. स्वानंदी विचारते की बाबा काय झालं, तुम्हाला व्यवस्थित म्हणजे काही आजारी आहात का तुम्ही. त्यावरती आता लगेच ते बाबा म्हणतात की अगं पोरी किती मायेने विचारपूस करती, तुझ्या बोलण्यात किती काळजी आहे ग, आणि खरंच देव तुझं कल्याण करू म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवतात. त्यावेळी जेव्हा आता स्वानंदीच्या डोक्यावर हात ठेवला जातो त्यावेळेस मात्र स्वानंदीला तो स्पर्श काही वेगळाच वाटत असतो. स्वानंदीला असं वाटतं की नक्की कोणीतरी जवळची व्यक्ती आहे. म्हणून स्वानंदी आता समरला आवाज देते, परंतु समर मात्र तिकडे काही लोकांना आता दान वगैरे देत असतो आणि त्यांची सुद्धा तो विचारपूस करून काळजी वगैरे चौकशी करून घेत असतो. त्यांना काय हवं काय नको सगळं व्यवस्थित सुरू असतं. आणि त्याच वेळेस आता ह्या बाबांची दाढी वगैरे पूर्ण काही वाढलेली असते, बाबा ओळखू येत नसतात. म्हणून आता स्वानंदीला कळतं की बाबांना खूप ताप भरलेला आहे, त्यामुळेच बाबा जरा कणकण कणल्यासारखं करत आहे. म्हणून ती विचारते की बाबा काय झालं, तुम्हाला ताप वगैरे आहे का. बाबा फक्त नाही म्हणून मान डोलवतात, परंतु आणि त्याच वेळेस आता बाबांना चक्कर आल्यासारखं होतं. तेव्हा स्वानंदी लगेच उठते. स्वानंदी म्हणते की बाबा तुम्हाला आता बरं नाही, तुम्ही चला माझ्यासोबत, मी तुम्हाला एक सलाईन वगैरे लावते, डॉक्टरांना सांगते तुम्हाला चेक वगैरे करून आणि ते तुम्हाला गोळ्या औषध वगैरे देतील. तेव्हा बाबा म्हणतात की नको पोरी, अगं कशाला काय गरज आहे. तेव्हा स्वानंदी ऐकायला तयारच नसते. स्वानंदी म्हणते की नाही बाबा हे बघा लवकर मात्र आता तुम्ही सगळं काही करून घ्या, मी आहे तोपर्यंत. आणि त्याच वेळेस मात्र बाबा आता स्वानंदीच्या हाताला धरून स्वानंदी त्यांना घेऊनच येते आणि स्वानंदी त्यांना घेऊन आल्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये दाखवते. तेव्हा बाबा म्हणतात की पोरी अगं मला काही झालं नाही, चालून चालून थोडासा दमलं असेल म्हणून ताप भरला असेल. तेव्हा स्वानंदी म्हणते की बाबा असं कसं तुम्हाला चक्कर आली. डॉक्टरांना सगळं काही सांगते. डॉक्टरना म्हणते की हे बघा डॉक्टर आता किती काही झालं तर यांना एक सलाईन वगैरे द्या आणि सलाईन वगैरे देऊन मात्र आता त्यांना व्यवस्थित बरं करा. तेव्हा लगेच मात्र डॉक्टरना सलाईन वगैरे लावलेलं
सांगितलेलं असतं. त्यानंतर आता सगळं काही झाल्यानंतर स्वानंदी मात्र आता घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर आता समर आणि स्वानंदीला काहीतरी आता वेगळंच वाटत असतं. समर आपल्या रूममध्ये जातो, परंतु येता येता मात्र स्वानंदीने हा किस्सा समरला सांगितलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र आता अशी स्वानंदीला काहीतरी वेगळं वाटत असतं. तर आजी आता स्वानंदीला म्हणते की अगं हे बघ, आता आज म्हणजे आपल्याला पुण्यतिथीचा कार्यक्रम करायचा आहे आणि तो फोटो वगैरे आहे ते सगळं काही साफसफाई करून ठेव आणि लवकरच आता समोरचा वाढदिवस आहे आणि समोरच्या बाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की ठीक आहे आजी, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं काही रेडी करते, तुम्ही फक्त निश्चिंत राहा, मी आहे ना. म्हणून मात्र आता स्वानंदी सगळं काही व्यवस्थित करायला घेते आणि स्वानंदी आता जेव्हा फोटो काढायला येते, कारण तिला तो फोटो साफ वगैरे करून उद्याच्या पूजेसाठी ठेवायचा असतो. आता स्वानंदीला तो फोटो बघला क्षणी तिला धक्का बसलेला असतो. स्वानंदी विचारते की हा फोटो आणि मला भेटलेली ती व्यक्ती, मी ज्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ती व्यक्ती एकदम अशीच होती. नक्की काहीतरी माझी गफलत झालेली आहे आणि ती व्यक्तीसुद्धा मला जवळचीच वाटत होती. नक्की काय असेल बरे आणि काहीतरी माझ्याकडून सुटतं की काय, म्हणून स्वानंदी आता विचारत पडते. नक्की माझ्या हातातून काहीतरी सुटतंय असं तिला वाटत असतं. म्हणून स्वानंदी आता लगेच तिकडे यायला निघलेली असते. ती म्हणते की आजी मला एक गोष्ट सांगा. म्हणजे ती घाईने आजीकडे तो फोटो घेऊन येते आणि म्हणते की आजी, समरच्या बाबांचा अपघात झाला तर त्यांची बॉडी वगैरे काही घरी वगैरे आल्या होते का? त्यावरती आजी म्हणते की नाही ग, त्यांचा अपघात झाला, खोल दरी होती आणि त्या दरीमध्ये मात्र आता ते कार वगैरे ढसळली, त्यांचा एकही काहीच मात्र नामोनिशान आणि काही बॉडी वगैरे काहीच अवशेष आता घरी आलेलं नाही. तेव्हा हे ऐकून आता स्वानंदीला धक्काच बसतो. स्वानंदी आजींना आत्ता काहीच बोलत नाही. लगेच मात्र आता ती तिकडे यायला निघते. तिला असं वाटतं की नक्की आता तिकडे यायलाच हवं, म्हणून स्वानंदी आता तिकडे यायला निघलेली आहे आणि तिला आता असं वाटतं की काही झालं ते राजवाड्यांना मात्र आता एक सरप्राईज यायचं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि हे सरप्राईज खूप खास असेल. म्हणून स्वानंदी आता त्या बाबांना भेटायला परत येते. परंतु देवकृपा आता असा चमत्कार झालेला असतो की बाबा तिथे हॉस्पिटलमध्ये नसतात. बाबा आता आपलं औषधोपचार करून तेथून निघून गेलेले आहेत. स्वानंदी सगळ्या हॉस्पिटलमध्ये चौकशी करते आणि चौकशी केल्यानंतर डॉक्टर तिला सांगतात की हे पेशंट त्यांचं सलाईन वगैरे झाल्यानंतर काही नाही ते थांबले नाही, ते त्यांना आता आरामाची गरज होती पण ते निघून गेले. आता हे ऐकल्यानंतर स्वानंदीला धक्का बसतो आणि त्याच वेळेस आता स्वानंदी पांडुरंगाला हात जोडते. म्हणते की पांडुरंगा, आत्तापर्यंत राजवाड्यांनी सगळ्यांसाठी खूप काही केलं, पण आज त्यांच्यासाठी करण्याची वेळ आहे. देवा, तू असं काहीतरी कर, त्यांच्या बाबांची आणि माझी भेट घडून दे. त्यांना बाबांना मला घेऊन घरी जायचं आहे. तेव्हा ती देवाला मनापासून हात जोडते आणि देव तरी काय, आपला पांडुरंग तिचं लगेच ऐकतो. तिला चमत्कार म्हणजे समोर जाते जाते ती सगळीकडे शोधते, प्रत्येकाला विचारते की बाबांचा फोटो दाखवते. वेड्यासारखं सगळ्यांना आता विचारत असते की यांना पाहिलंत का? तेव्हा कोणीसुद्धा नाही म्हणत असतं आणि मग चंद्रभागेच्या तीरी येते आणि चंद्रभागेच्या तीरी आल्यानंतर तिला मात्र समोर तिचे बाबा दिसतात आणि लगेच ती मात्र धावतच येते आणि बाबांचा फोटो बाबांना दाखवते. बाबाचा फोटो आणि ही व्यक्ती सारखीच आहे हे तिच्या लक्षात येते आणि तेव्हा बाबा विचारतात की काय झालं पोरी, तू माझ्या मागे परत का आलीस? तेव्हा स्वानंदी म्हणते की मी तुमचं हरवलेलं नातं तुम्हाला परत द्यायला आले, तुमची हरवलेली ओळख तुम्हाला परत द्यायला आले, तुम्ही मला ओळखलं का मी कोण आहे? बाबा विचारतात की कोण आहे पोरी? तेव्हा तर स्वानंदी विचारते की बाबा, तुम्ही समरला म्हणजे ओळखतात का? आता समर म्हणजे बाबांची याददाश्त केलेली असते. तर बाबा म्हणतात की कोण समर? तेव्हा स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला सगळं काही सांगते. राजवाडे, समर राजवाडे. आता राजवाडे म्हणल्यानंतर बाबांना धक्का बसतो. बाबांना थोडंसं आठवल्यासारखं होतं. बाबा मात्र त्यांना आता थोडासा त्रास होत असतो. स्वानंदी म्हणते की बाबा, काही काळजी करू नका, तुम्ही माझ्यासोबत चला. म्हणून स्वानंदी आता बाबांना घरी घेऊन जायला येते आणि म्हणते की काही झालं तरी बाबा घरी यायचं आहे. आणि स्वानंदी जेव्हा आता बाबांना राजवाड्यांच्या घरामध्ये पाऊल ठेवते आणि त्याच वेळेस आता मलिकाला समोर बघतात. नवीन असा कोणता बाबामध्ये चमत्कार होतो, कारण भूतकाळातील एक भयानक दृश्य म्हणजे मलिकानेच केलेला काहीतरी स्फोट वगैरे असेल, ॲक्सिडेंट, आणि आता त्यामुळे मात्र आता हे सगळं काही घडलेलं असेल. तेव्हा मित्रांनो, आता घरी आल्यानंतर स्वानंदी मात्र बाबांना कसं बरं करेल आणि मलिकाचं खरं रूप मात्र आता सगळ्यांच्या समोर कसं येईल हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.